आमच्या बाबतीत असं झालं की जिल्ह्यात ते राष्ट्रवादी बरोबर एकत्र होते, परंतु माझ्या इथं मात्र मी नेमकं भाजप बरोबर एकत्र होतो. त्यामुळे मला क्रमप्राप्तवे मी भाजप बरोबर गेलो. त्यामुळे एखाद्या वेळेला आमच्या सदस्यांना आणि आम्हाला जरा बाजूला ठेवलं असेल. मग तुम्ही आज जाणार आहात की नाही सगळे? नाही जाणार. साहेब, आपल्या तालुक्यातले पण काही पक्ष प्रवेश होत आहेत असं समजतं की त्या कार्यक्रमामध्ये खटाव असतील किंवा कोरेगाव तालुक्यातील काही कार्यकर्त्यांची, तुमची जवळची काही कार्यकर्ते आहेत. चांगली गोष्ट आहे, वाईट आहे का? माझ्याच पक्षात माझ्याच कार्यकर्त्यांचे प्रवेश आनंदाची गोष्ट नाही का? त्या पक्ष प्रवेशात असताना तुम्ही स्टेजवर दिसत नाही, कुठेतरी हा दुसरा प्रवाह तयार करायची प्रक्रिया सुरू असं वाटतंय का कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये? बेसिकली तुम्ही लक्षात घ्या, पर्यटन महोत्सव महाबळेश्वरचा एवढा मोठा होता, त्याचं पण मला निमंत्रण नव्हतं, तुम्हाला माहिती आहे. तो झालेला त्यावेळेला पण मला काय बोलवलं नाही, किंवा पाटणमध्ये कधीही साहेबांनी बोलवलं नाही, कराडमध्ये कधीही. म्हणजे असा ही पहिलीच वेळ नाही आहे, हे पहिल्या दिवसापासून असंच आहे आणि त्याची मला सवय आहे, त्यामुळे मला काय वाटत नाही ह्या गोष्टीचं. तुमच्यावर चिडले आहेत का, अशी चर्चा सुरू झाली? तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला आहेत का या गोष्टीवर, किंवा असा गोंधळ झाला आहे, किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीनंतर जो गदारोळ झाला तुमच्या पत्नींना तुम्ही